प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. घरात नाही पीठ तरी मागतात विद्यापीठ. हे शब्द जरी आठवले तरी तळपायाची आग मस्तकात जाते. प्रचंड राग निर्माण होतो. होय क्रांती मित्रांनो, हे निंदनीय शब्द म्हणजे न्यायासाठी लढणाऱ्या तमाम भारतीयांचा हा घोर अपमान होता. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांच्या लढ्याचा हा घोर अपमान होता. नामांतरासाठी घरादाराची राख झालेल्या महान शूरवीरांच्या त्यागाचा तो अपमान होता. महामानवाच्या नावासाठी रक्त सांडवलेल्या शूरवीर लेकरांचा तो अपमान होता. बापाच्या नावासाठी जीवाची प्राणाची आहुती देणाऱ्या शहीदांचा तो अपमान होता. म्हणूनच या शब्दांचा घाव विसरता येणं शक्य नाही. मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव, विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारतीय संविधान निर्माते महामानवाचे नाव महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात असणाऱ्या तत्कालीन औरंगाबाद शहरातील एका विद्यापीठाला देण्यात यावं, यासाठी लोकशाहीवाद्यांना मोठा संवैधानिक लढा उभा करावा लागला. त्यावेळी महाराष्ट्राचे जनमत बाबासाहेबांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी आग्रही असताना केवळ आणि केवळ राजकीय स्वार्थासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं महामानव बाबासाहेबांच्या नावाला कडाडून विरोध केला. इतकंच नव्हे तर घरात नाही पीठ तरी मागतात विद्यापीठ असं निंदनीय आणि हेटाळणीयुक्त शब्द वापरून शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे यांनी भले एक वेळ उपाशी पोटी राहून ज्ञानाची उपासना करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेला अपमानित केलं होतं. शोषित, वंचित, पीडित सर्वहारा समूहाच्या जिव्हारी लागणारा असा तो अपमान होता. अन्यायाविरोधात न्याय मागू पाहणारा पीडितांचा तो बाळासाहेब ठाकरे यांनी केलेला घोर अवमान होता. तरीसुद्धा झालं गेलं सगळं विसरून केवळ भारतीय जनता पक्षाच्या पराभवासाठी मोदी यांच्या हुकुमशाही कार्यपद्धतीला नामशेष करण्यासाठी बाबासाहेबांच्या नातवाने ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाकडे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे मैत्रीचा हात पुढं केला. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं आणि काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीनं कशा प्रकारे आंबेडकरी समूहाला राजकीय धोका दिला हा संपूर्ण घटनाक्रम तुमच्या डोळ्यासमोर असताना हा सर्व इतिहास आपणास माहीत असताना मी ह्या संदर्भात अधिक बोलणार नाही. पण घरात नाही पीठ हे शब्द आठवण्याचे कारण म्हणजे सन्माननीय उद्धव ठाकरे यांनी दलित बौद्ध या समूहाबद्दल दाखवलेला कृतज्ञपणा. होय, कृतज्ञपणा. भारतीय संविधान धोक्यात आहे असा भावनिक प्रचार करून या महाराष्ट्रातल्या दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, लोकशाहीवादी जनता आणि बौद्ध समाजाची मतं स्वतःच्या पारड्यात पाडून घेण्यात महाविकास आघाडी यशस्वी झाली. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि बौद्धांच्या मतांचा फायदा हा उद्धव ठाकरे यांच्या राजकीयदृष्ट्या संपुष्टात आलेल्या शिवसेनेला सर्वाधिक झाला आणि राजकीय पटलावरून जवळपास नामशेष झालेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ह्याच दलितांच्या, ह्याच बौद्धांच्या मतांनी नवसंजीवनी मिळाली. हे वास्तव असलं तरी केवळ राजकीय असूयेपोटी म्हणा किंवा दलित व बौद्धांची ॲलर्जी असल्यामुळे म्हणा, कारण काही असू शकते, पण आपल्या विजयाचे श्रेय हिंदू बांधवांना, ख्रिश्चन बांधवांना, मुसलमान बांधवांना देत असताना उद्धव ठाकरे यांनी दलितांचा, बौद्धांचा साधा नामोल्लेख सुद्धा न करता या समूहाचे योगदान नाकारलं आहे असाच अर्थ यातून निघतो. या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर यांच्या एका वाक्याची वारंवार आठवण येते. प्रकाशजी आंबेडकर म्हणतात की काँग्रेस असो की शिवसेना, भारतीय जनता पक्ष असो की राष्ट्रवादी या सर्वांना
बहुजनांची फक्त मतं हवी असतात, पण त्यांचे योगदान मात्र ते नेहमी नाकारतात. उद्धव ठाकरे यांनी बौद्धांचे दलितांचे योगदान नाकारल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून आपला राग व्यक्त केला आहे. वंचितची मतं, विशेषतः दलित बौद्धांची मतं लोकसभा 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया महाविकास आघाडीकडे शिफ्ट झाल्याचे दिसून आलं. मात्र महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे या मतदारांची दखल घ्यायलाही तयार नसल्याची टीका प्रकाशजी आंबेडकरांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाशजी आंबेडकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत दलित आणि बौद्धांनो आता शहाणे व्हा असं आवाहन करणारे ट्विट केलं आहे. त्यासोबतच घरात आहे पीठ हॅशटॅग वापरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीची 15 जून रोजी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद झाली. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की लोकशाही वाचवण्यासाठी, जिवंत ठेवण्यासाठी सर्व धर्मीयांनी मतदान केलं, ज्यात मराठी होते, हिंदू होते, मुस्लिम होते आणि ख्रिश्चन देखील होते. ठाकरेंचे हे वाक्य शिवसेनेने पोस्ट देखील केलं. त्यांच्या ह्याच वाक्यावरून प्रकाश आंबेडकरांनी दलित बौद्धांना सावध होण्याचा इशारा दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे ट्विट ग्राफिक्स पोस्ट करत प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे की गरज सरो वैद्य मरोचे हे उत्तम उदाहरण आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी भाजपाला मतदान केलं आणि उभाटा शिवसेना किंवा महाविकास आघाडीला त्यांनी मतदान केलं नाही. ह्या निवडणुकीमध्ये दलित, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, बहुजन यांनी उभाटा शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला मतदान केलं, पण त्यांचे पक्ष जिवंत ठेवणाऱ्या दलित आणि बौद्धांच्या नावाचा, भूमिकेचा साधा उल्लेखसुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांना करावासा वाटला नाही. ही त्यांची खरी मानसिकता असल्याचा टोला प्रकाशजी आंबेडकरांनी लगावला. त्यासोबतच वंचित नेते आंबेडकर म्हणाले की दलित आणि बौद्धांनो आता तरी शहाणे व्हा. तुम्ही त्यांचे पक्ष जिवंत ठेवले, पण तुम्ही त्यांच्या खिसगणतीमध्ये सुद्धा नाही. दलित आणि बौद्ध मतदारांचा केलेला अनुल्लेख हा या मतदारांचा अपमान असल्याचे प्रकाशजी आंबेडकरांनी सूचित केले. काँग्रेस आंबेडकरी दलित नेतृत्व उभे राहू देत नाही, आंबेडकरांचा पूर्वीपासूनचा हा आरोप आहे. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत या समाजाला टाळण्याचा जो प्रयत्न झाला त्यातून ते पुन्हा एकदा अधोरेखित होत असल्याचे आंबेडकरांनी अंगुली निर्देश केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर यांनी पोस्टच्या शेवटी घरात आहे पीठ हॅशटॅग वापरला आहे. हा हॅशटॅग वापरून त्यांनी दलित बौद्धांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा दलितांबद्दल काय दृष्टिकोन होता याची आठवण करून दिली आहे. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनादरम्यान बाळासाहेब ठाकरे हे नामांतराच्या विरोधामध्ये होते. त्यावेळी त्यांनी घरात नाही पीठ कशाला हवे विद्यापीठ अशी हेटाळणी आंबेडकरी समूह नामांतरवाद्यांची केली होती. त्याची आठवण प्रकाश आंबेडकरांनी घरात आहे पीठ हॅशटॅग वापरून करून दिले आहे. आता आम्ही सक्षम झालो असल्याचे आंबेडकरांनी एक प्रकारे दाखवून दिले आहे. प्रिय क्रांतिमित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.